घरातील कात्रीला घेऊ नका हलक्यात, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान. वास्तुशास्त्रानुसार कात्री हा राहू ग्रहाशी संबंधित असून ती योग्य प्रकारे न ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. कात्री उधार देणे नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण करू शकते आणि आर्थिक नुकसानही होऊ शकतं. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूची एक विशिष्ट दिशा आणि जागा असते, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मकता दूर होते. यापैकीच एक वस्तू म्हणजे कात्री. आपण अनेकदा कात्रीला एक सामान्य वस्तू समजून कुठेही ठेवतो किंवा कोणालाही देतो, पण वास्तुशास्त्रानुसार असं करणं अशुभ मानलं जातं. याबद्दल ज्योतिषीनुसार काय सांगतात हे जाणून घेऊया. कात्री आणि राहूंचा संबंध. वास्तुशास्त्रानुसार कात्रीचा संबंध राहू ग्रहाशी आहे. राहूला छायाग्रह मानलं जातं, जो अचानक घटना आणि बदल घडवतो. जर कात्री योग्य ठिकाणी ठेवली नाही किंवा दिली तर राहू दोष होऊ शकतो. त्यामुळे घरात वाद, अशांती आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. कात्री दिल्याने होणारे तोटे. कात्री दिल्याने नात्यांमध्ये तणाव आणि वाद निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार कात्री दिल्याने घराच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो. असं मानलं जातं की कात्रीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. जेव्हा तुम्ही कात्री कोणाला देता तेव्हा तुम्ही तुमची नकारात्मक ऊर्जा त्यांच्यासोबत शेअर करता. कात्री ठेवण्याचे वास्तुनियम. कात्री नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावी, झाकून ठेवावी. कात्री नेहमी कपाटात किंवा पेटीत झाकून ठेवावी. कात्री कधीही उघड्या जागी किंवा सहज दिसणाऱ्या ठिकाणी ठेवू नये. पूजा आणि बेडरूममध्ये कात्री ठेवणं अशुभ मानलं जातं. या नियमांचे पालन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. तर हे सर्व होते घरातील कात्रीविषयीची माहिती. जर ती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन माहिती यामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.